वारी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये कलाकारांनी कलाकार दिंडी काढली आहे। या दिंडीमध्ये मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के सुद्धा सहभागी झाल्या होत्या। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सातेकरांनी। जय रे विठ्ठल। आज पालखी पुण्यामध्ये आहे आणि कलाकारांची दिंडी हे पुण्यातलं खास वैशिष्ट्य म्हणायला आपल्याला हरकत नाही। अनेक कलाकार या दिंडीमध्ये सहभागी होतात। आता माझ्यासोबत नीलम शिर्के आहेत आणि त्या सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आपलं। काय प्रतिक्रिया आहे? कलाकारांची ही दिंडी आणि सगळे कलाकार नटून सजून सहभागी होत आहेत। कलाकारांमध्ये तेवढाच उत्साह आहे जेवढा वारकऱ्यांमध्ये आहे, पण वारकरी जेवढा चालू शकतो तेवढा कलाकार चालेल की नाही मला माहीत नाही, परंतु त्यांच्या बरोबरीने सहभाग घेणं आणि माऊलींच्या दर्शनाला जाणं हा त्याच्या मागचा अगदी प्रामाणिकपणाचा उद्देश आहे। आणि आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा तुम्हाला सगळ्या कलाकारांमध्ये देखील बघायला मिळेल की तोच उत्साह, तीच भावना, तेच प्रेम विठू माऊलीप्रती आहे। आणि म्हणून ह्या पालखीमध्ये जाताना, ह्या दिंडीमध्ये चालताना, वारीमध्ये चालताना सगळे अगदी तेवढंच मनमोकळेपणाने आणि विठू माऊलीचं नाव घेत चालतात। वारी आहेच, पण त्या बरोबर तुम्ही काही जनजागृती करताय, समाज प्रबोधन सुद्धा करता आहात आणि चित्रपट महामंडळ आणि सगळे कलाकार एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जनजागृती झालीच पाहिजे। या निमित्ताने फक्त वारकरी संप्रदायच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा विठुरायाचा भक्त आहे आणि तो भक्त ह्या पूर्ण पिरियडमध्ये कायमच सगळ्यांसोबत असतो। मग त्या निमित्ताने का होईना त्यांच्यामध्ये जी काही जनजागृती करता येईल आमच्या परीने, हे कलावंत म्हणून आम्ही सगळे करत असतो। आणि त्याचबरोबरीने वारीमध्ये चालत असताना पहिलं तर एक आहे की खरं चालण्याचीच परंपरा पहिल्यापासून होती, जी आता थोडी गाड्यांनी आणि गर्दी करून घालवलेली आहे। तर ती परंपरा पहिली वारकरी जे आम्हाला शिकवतात त्या परंपरेला हात धरूनच आम्ही पुढे चालतो। कलावंत म्हणून ह्यामध्ये सहभागी होताना इतका आनंद असतो की आज नसेल शूटिंग, आज नसेल काही काम तरी चालेल, पण आज जे समाधान आहे, सगळ्यांबरोबर फुगड्या खेळण्याचं समाधान असेल, छोट्या कलाकारांबरोबर चालण्याचं समाधान असेल किंवा वारकऱ्यांबरोबर चालण्याचं समाधान असेल। निश्चित शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, वारीसाठी सुद्धा आणि दिंडीसाठी सुद्धा। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून।